हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल छेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. काही दिवस आधी आपण SSCच्या CGLची नोटिफिकेशन बघितली होती आणि त्याच्या पूर्ण माहितीमध्ये आपण हे बघितलं होतं की त्याच्यात 17,000च्या वर वॅकन्सीज रिलीज झाल्या आहेत. आता स्टाफ सिलेक्शन कमिशननी MTSच्या वॅकन्सीज रिलीज केल्या आहे. त्याची एक नोटिफिकेशन आली आहे. आता SSC MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ. मल्टीटास्किंग स्टाफ याच्यासाठी टोटल 8,600च्या वर वॅकन्सीज आल्या आहेत. या वॅकन्सीज कशा आहे, कोणत्या पोस्टसाठी आहे आणि बाकी पूर्ण माहिती या नोटिफिकेशनबद्दल आज आपण बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक, तर लेट अस हॅव फर्स्ट इन्फॉर्मेशन. बघा, दोन प्रकारच्या वॅकन्सीज याच्यात आलेल्या आहेत. पहिली जी वॅकन्सी आहे, पहिली म्हणजे एक आहे मल्टीटास्किंग स्टाफची वॅकन्सी आणि दुसरी आहे हवालदारची वॅकन्सी. तर मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार. आता हवालदार जे आहे ते CBIC आणि CBN. CBIC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स आणि CBN म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ नार्कोटिक्स. तर इथे जे ऑफिसर्स जेव्हा जातात तेव्हा त्यांच्यासोबत जे वर्दीमध्ये असलेले पोलिसमॅन असतात त्यांना म्हणतात हवालदार. तर याच्यासाठी रिक्रुटमेंट चालली आहे. याच्या व्यतिरिक्त ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी जे लोक अपॉइंट केलेले असतात मल्टीटास्किंग करण्यासाठी, पिओनच्या वरची पोस्ट असते ही, त्याच्यासाठी जे लोक अप्लाय केलेले सिलेक्ट केलेले असतात त्याला म्हणतात मल्टीटास्किंग स्टाफ. ठीक आहे, तर पहिले डेट्स पाहून घेऊ. 27 जूनपासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि ही टोटल 31 जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे. जर फॉर्ममध्ये तुम्हाला करेक्शन करायचे असतील तर तुम्हाला 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्टला हे करेक्शन्स करता येतील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये याची एक्झाम असणार आहे. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, इथे एकच एक्झाम आहे. आपण CGL मध्ये टियर 1 टियर 2 च्या 2 टियरमध्ये एक्झाम होत असते, पण SSC MTSला एकच एक्झाम आहे. तर एक एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं सिलेक्शन ही इझी प्रोसेस आहे. ठीक, बाकी या नोटिफिकेशनमध्ये आता वॅकन्सीजबद्दल एक बघू आपण. वॅकन्सीज मल्टीटास्किंग स्टाफच्या ज्या आहेत त्या 4,887 वॅकन्सीज आहे आणि हवालदारच्या वॅकन्सीज आर 3,439. तर ह्या मोठ्या प्रमाणात वॅकन्सीज आल्या आहेत. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला बघायची आहे ती आहे एज लिमिट. बघा, एज लिमिट जी आहे ती 1 ऑगस्ट 2024 ही कट ऑफ डेट आहे. त्याच्यामुळे एज लिमिटमध्ये 18 to 25 ची एक एज लिमिट आहे आणि 18 to 27 ची एक एज लिमिट आहे. 18 to 25 ची जी ही एज लिमिट आहे ती आहे MTS साठी 18 ते 25. म्हणजे तुमचा जन्म 2 ऑगस्ट 99च्या आधीचा नको आणि 2006च्या नंतरचा नको, यांच्यामध्ये पाहिजे. आणि हवालदारच्या पोस्टसाठी 18 to 27 ची एज लिमिट आहे. ठीक आहे, या दोन गोष्टी लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त कॅटेगरी वाईज जे एक्झेम्पशन मिळतं ते रिलॅक्सेशन जे मिळतं ते इथे मेन्शन्ड आहे. SC ST साठी 5 इयर्सचं एक्सटेन्शन आहे, 3 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. OBC साठी 10 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. PWD कॅटेगरीमध्ये असलेले पर्सन विथ डिसॅबिलिटीज इन अनरिझर्व्ड कॅटेगरी, PWD इन OBC कॅटेगरीसाठी 13 इयर्स आणि PWD इन SC ST कॅटेगरीसाठी 15 इयर्सचं रिलॅक्सेशन इथे मिळतं. याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे, एक मिनिट सांगतो. बघा, मी सगळ्या गोष्टी इकडे मार्क करून ठेवल्या आहे स्पेशली तुमच्यासाठी. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. फक्त 10th इयर असलं पाहिजे तुमचं. 10वी पास मुलं SSC MTSच्या एक्झामसाठी फॉर्म भरू शकतात. सो मोस्ट ऑफ यू वॉचिंग दिस कॅन अप्लाय, राईट. नेक्स्ट आता फॉर्म भरताना एक काळजी जी घ्यायची आहे ती अशी की यावेळेस फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा फोटो अपलोड नाही करायचा आहे. फॉर्म भरताना तिथेच व्यवस्था असेल की तुमचा फोटो काढला जाईल. म्हणजे हा लाईव्ह फोटो असणार आहे. तुम्ही समोर बसले असतानाच हा फोटो काढला जाईल. फोटोच्या वेळेस क्लिअर बॅकग्राऊंड असणे, तुमचा तुमचा फेस सरळ ठेवणे, या गोष्टीची काळजी घ्या. अपलोडेड फोटो रिजेक्ट केल्या जाईल. ठीक आहे, तर तो करायचाच नाही आहे. चांगल्या लाईटमध्ये क्लिअर बॅकग्राऊंडनी फोटो वेळेवरच तिथे काढल्या जाईल. ठीक, त्याच्यानंतर आता आपण बघू सेंटर्स. जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा आपले जे सेंटर्स आहे
ते कुठे अवेलेबल आहे. आपले सेंटर्स, सगळ्यात जवळचे सेंटर्स महाराष्ट्रामधले सेंटर्स आहे, त्याच्यात अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि नाशिक इथे सेंटर्स महाराष्ट्रात अवेलेबल आहे. सगळ्यात जवळचं सेंटर आपल्या फॉर्म फिल करताना लक्ष ठेवा. त्याच्यानंतर आता बघू आपण एक्झाम कशी असणार आहे. तर SSC MTS आणि SSC मध्ये हवालदार दोन्ही पोस्टसाठी ज्या एक्झाम्स होणार आहे त्याच्यात फिजिकल एलिजिबिलिटी टेस्ट किंवा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ही फक्त हवालदारसाठी आहे, MTS साठी नाही है ना. हवालदारसाठीच फक्त फिजिकल एलिजिबिलिटी टेस्ट, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ही आहे, सगळ्यांसाठी नाही. लक्षात घ्या, MTS साठी नाही आहे, फक्त हवालदारसाठी आहे. आता एक्झाम जी होणार आहे ही तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे है ना. आणि जसं CGLच्या केसमध्ये आपण बघितलं की फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्येच ती एक्झाम होते. SSC MTS मध्ये तसं नाही आहे. SSC MTS मध्ये इंग्लिश हिंदीच्या व्यतिरिक्त 13 रिजनल लँग्वेजेसमध्ये सुद्धा ही एक्झाम येते. म्हणजे तुम्हाला इंग्लिश हिंदी यायलाच हवं असं नाही, तुम्ही मराठी येत असेल तर मराठीत सुद्धा ही एक्झाम देऊ शकता. गुजराती, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उर्दू याही लँग्वेजमध्ये एक्झाम देऊ शकता. एक्झाम कशी असणार आहे हे बघून घेऊ. एक्झाम जी असणार आहे त्याच्यात तुम्हाला 4 सब्जेक्ट्स दिले जातील. 4 सब्जेक्ट्स आहे. एक पहिला जो सब्जेक्ट आहे तो आहे मॅथमॅटिकल ॲबिलिटी, ज्याच्यात तुम्हाला 20 क्वेश्चन्स असतील आणि 60 मार्क असतील. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे रिझनिंग. रिझनिंगमध्ये पण 20 क्वेश्चन्स आहे 60 मार्कांसाठी. याला म्हणतात पहिला सेक्शन. तर हा पहिला सेशन जो आहे हा पहिला सेशन 45 मिनिट्सचा असणार आहे. ठीक आहे. दुसरा सेशन मग लगेच सुरू होईल. 45 मिनिटं हे आटोपले की दुसऱ्या 45 मिनिटांमध्ये दुसरा सेशन. त्याच्यात जनरल अवेअरनेस असेल 25 क्वेश्चनचा, त्याच्यात 75 मार्कांसाठी असेल. आणि नंतर असेल इंग्लिश कम्प्रेहेन्शन, ज्याच्यात 25 क्वेश्चन्स असेल 75 मार्कांसाठी. तर आपल्याला 2च सेशन्स आहे, ज्याच्यात प्रत्येक सेशनमध्ये 2-2 सब्जेक्ट्स आहे. प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क आहे, इतकं लक्षात घ्या. 45 मिनिट तुम्हाला प्रत्येक सेक्शनला मिळेल. क्लिअर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा इथे काय दिलं आहे, देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग इन सेशन 1. In session 2 there will be negative marking of 1 mark for each wrong answer. सेशन 1 जो आहे म्हणजे तुमचा मॅथमॅटिकल ॲबिलिटी आणि रिझनिंगच्या सेशनमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही, ते फुल अटेम्प्ट करायचे. आणि जनरल अवेअरनेस आणि इंग्लिशच्या केसमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. 3 मार्काचा एक क्वेश्चन आहे, 1 मार्क निगेटिव्ह असणार आहे जर चुकलं तर. ठीक. नंतर दिला आहे सिलेबस. सिलेबसमध्ये बघा इथे 4ही सब्जेक्टचा सिलेबस दिलेला आहे. मी जरा बाजूला होतो, तुम्हाला सिलेबस इतका वाचायला समजून सांगायला वेळ नाही, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशनची लिंक शेअर करणार आहे, तिथून तुम्ही ही नोटिफिकेशन पुन्हा वाचू शकता. ठीक आहे. मग हा एक पार्ट आहे ज्याच्यावर बरेचशा विद्यार्थ्यांना प्रश्न असतो. फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट काय असते, कशी होणार आहे. तर एक लक्षात घ्या, ही फक्त हवालदारच्या पोस्टसाठी होणार आहे. त्या टेस्टमध्ये काय असणार आहे की त्याच्यात तुम्हाला वॉकिंग करावं लागणार आहे. जर मेल असेल तर 1600 मीटर 15 मिनिटात चालावं लागणार आहे, आणि फिमेल असेल तर 1 किलोमीटर चालावं लागणार आहे 20 मिनिटात. नंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्टसुद्धा आहे. तर इथे हाईट, चेस्ट ना मेलच्या केसमध्ये आणि फिमेलच्या केसमध्ये हाईट अँड वेट हे सगळं बघितल्या जाईल. तर त्याच्यामुळे इथे ही रिक्वायरमेंटसुद्धा राहणार आहे, बट इट इज ओनली इन केस ऑफ हवालदार. ठीक. इतकं लक्षात आलं तुमच्या. मग अजून काही महत्त्वाचं आहे का, 1 मिनिट मला चेक करू द्या. नंतर तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन प्रत्येक सेक्शनमध्ये, प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला काही मार्क्स आहे, त्याच्यात मिनिमम क्वालिफिकेशन मार्क घ्यावं लागेल. तर हे 30% आहे अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी, OBC EWसाठी 25% आणि बाकी सगळ्या कॅटेगरीजसाठी 20% मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहे. इतके मार्क्स तुम्हाला घेणेच आहे, त्याच्यावर मार्कांवर मग कट ऑफ लागणार आहे. तर इतके तर मिनिमम घेणेच आहे. अजून आय थिंक हीच गोष्ट याच्यात आहे. बाकी बऱ्याचशा गोष्टी आहे, फॉर्म कसा भरायचा वगैरे सगळं या नोटिफिकेशनमध्ये मेन्शन्ड आहे. टोटल तुम्ही जर बघू शकत असाल तर 81 पेजेसची नोटिफिकेशन आहे. इतकी डिटेल नोटिफिकेशन दोन एका व्हिडिओमध्ये नाही, जरा वाचून घ्याल. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनच्या मध्ये याची लिंक देणारच आहे. थँक्यू फॉर स्टेइंग टिल दी एंड. थँक्यू व्हेरी मच.